अंध संघाच्या बाजूनं आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा त्याने घेतलेला निर्णय। सलामीचे फलंदाज म्हणून मैदानावर निश्चितपणाने दोन फलंदाजींची वर्णी लागते। एका बाजूनं विघ्नेश गावडे तर त्याचा सहकारी फलंदाज म्हणून या ठिकाणी आशिष गावकर। औदुंबर बांदिवडेकर आणि मोहन बांदिवडेकर साहेब यांचं परिसरामध्ये आगमन होतंय। परिसरामध्ये या ठिकाणी उपस्थित या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। सन्माननीय औदुंबर बांदिवडेकर आणि सन्माननीय मोहन बांदिवडेकर विनंती असेल आपल्याला दोन्ही मान्यवरांना की आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे। युवा निरवडे आणि बांदिवडेकर वाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित हा क्रिकेटचा कुंभमेळा मैदानावर आजचा चौथा दिवस सलग 3 षटकारांसाठी पारितोषिक ब्लॅक टायगर संघासाठी येतंय प्रशांत राहुल यांच्याकडनं। सलग 3 षटकारांसाठी या इनिंग मध्ये 1000 रुपयाचं पारितोषिक दाते आहेत सन्माननीय प्रशांत राहुल। पुनश्च एकदा क्रीडा रसिकांचं खेळाडूंचं स्वागत, मनपूर्वक शुभेच्छासह सामन्याला करूया सुरुवात। पंचांचा इशारा, सामन्याला होते सुरुवात। गणेश कणगुटकर येतोय गोलंदाजी मार्कवर आणि समोर आहे तो फलंदाज अर्थात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एक जबरदस्त खेळाडू सावंतवाडी तालुक्याचा विघ्नेश गावडे। पहिला चेंडूवर एक धडाडती प्रहार, चेंडूचा प्रवास सीमा पार। मला वाटतं त्या ठिकाणी आउटफील्डचा थोडस या ठिकाणी अडचण आणि निश्चितच ज्या चेंडूवर चौकार लिहिला गेला होता त्या ठिकाणी मात्र निश्चितपणाने मिळत आहेत फक्त नाममात्र 1 धाव। एक जबरदस्त तडाखेबंद सुरुवात करण्याचा प्रयत्न ब्लॅक टायगर संघाचा। माहिती आहे दोन्ही संघाचा विचार करतोय पहिल्या फेरीतील सामने गमावल्यानंतर या स्पर्धेमधल्या खऱ्या अर्थाने ही झुंज मी म्हणेन मैदानावर 2 तगड्या या ठिकाणी संघामधले। धाव संख्या 1 वर बिनबाद 1 प्रथम फलंदाजी करताना आज फलंदाजीच्या क्रमवारीमध्ये या ठिकाणी बदल दिसला। ब्लॅक टायगर संघाच्या वतीनं मयूर परबला आज थोडीशी विश्रांती देण्यात आली। सलामीला आशिष गावकर सज्ज। चेंडू स्वतःला दूर काढण्याचा प्रयत्न बॅटवर घेतोय। चेंडू एका धावेसाठी पावलं वळवली जात आहेत। दोन्ही फलंदाज एका धावेनं आपलं स्वतःचं खात्याची सुरुवात करतायत। धाव संख्या धाव फलकावर 2 धावा बिनबाद। 6 षटकांचा सामना, एक छान सुंदर मैदान, 7 पाटेकरचं मैदान आणि या परिसरातील इथली स्थलदेवता 7 पाटेकर ज्या देवतेच्या नावानं या मैदानाला नाव दिलं गेलं। सातत्याने या मैदानावरचे रणसंग्राम बघण्याजोगे असतात आणि निश्चितपणानं निरवडेच्या प्रत्येक यशामध्ये श्रीदेव 7 पाटेकरचं नाव खूप अगदी या ठिकाणी सन्मानानं घेतलं जातं। गणेश कणगुटकर चेंडू बॅटची कड घेऊन सातोय। 2 खेळाडूंच्या मधली भिंत भेदून या ठिकाणी क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू पर्यंत जाईल पोचेल अडवेल थ्रो करेल। 2 धावा अक्षय नाटेकरच्या हाती येतोय चेंडू। 2 धावांनी धाव संख्येत वाढ 4 धावा। गणेश कणगुटकर बराच काय चेंडू हवेत आहे। स्वतः गोलंदाज गणेश कणगुटकर चेंडूच्या खाली धक्का बसतो या ठिकाणी। पहिला मोठा धक्का मी म्हणेन विघ्नेश गावडे बाजून मैदानाच्या बाहेर। ज्या खेळाडूवर बऱ्याच खेळाडूंची नजरा होत्या किंबहुना ज्या खेळाडूकडे खूप अपेक्षेनं बघितलं गेलं होतं तो खेळाडू मात्र या ठिकाणी अगदी स्वस्तात बाजून मैदानाच्या बाहेर। गणेश कणगुटकरला मिळालेली एक मोठी सफलता मी म्हणेन। काही प्रखर नियमावली आहेत आणि त्या नियमावलीचं आचरण या मैदानावर या सामन्यादरम्यान होणं खूप आवश्यक आहे। त्यामधले सगळ्यात मोठा नियम अर्थात या ठिकाणी आपला रिझर्व्ह खेळाडू पहिल्या षटकापर्यंत असणं खूप अनिवार्य गरजेचं, अन्यथा पंच पॅनल्टीच्या स्वरूपात या ठिकाणी आपल्याला दंड ठोठावतील याची कृपया खेळाडूंनी आणि संघाने नोंद घ्यायची आहे। पहिलं षटक संपण्या अगोदर आपला अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी येणं खूप बंधनकारक आहे।
डगआउटचा वापर बंधनकारक आहे. त्याचबरोबर 25 मिनिटामध्ये या ठिकाणी आपलं इनिंगचं या ठिकाणी 6वं षटक सुरू होणं खूप गरजेचं आहे. गणेश कणगुटकर हलकंच अपील केलं गेलं आणि या दरम्यान या ठिकाणी पहिल्या षटकाची समाप्ती होते आणि ऐन बरोबर त्यावेळेसच या ठिकाणी श्री बांदेश्वर 11 बांदा संघाचा रिझर्व्ह खेळाडू आमच्या पॅव्हेलियनमध्ये येतोय. त्यामुळं पॅनल्टी तुर्तास तरी ते गडांतर या ठिकाणी टळलं जात आहे आणि या ठिकाणी पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर 4 धावा. एका गड्याच्या मोबदल्यात 4 धावा. गोलंदाजी मार्कवर बदल केला जातोय. मॅनफॉर्म बांधा चैतन्य सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर आपलं प्रारंभीचं षटक घेऊन. संघाच्या वतीनं षटक क्रमांक 2 मार्गस्थ मैदानावर गोलंदाज चैतन्य पेडणेकर. नवीन फलंदाजीची वर्णी अर्थात या संघाचा आयकॉन संघाचा कर्णधार लक्ष्मण नाईक हा नॉनस्ट्राईक एंडवर. 6 षटकांचे सामने निरवडे चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार आपण अनुभवतोय. एक बहुचर्चित बहुप्रतीक्षित समजली जाणारी ही क्रीडा स्पर्धा. चिंटू पेडणेकर फुलटॉस प्रकारचा चेंडू 2 खेळाडूंच्या मधून या ठिकाणी निश्चितपणानं क्षेत्ररक्षक चेंडूवर ताबा मिळवतोय. 1 धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. आशिष गावकर अगदी इन्सुलीच्या प्रत्येक लीग स्पर्धांमध्ये या खेळाडूचा आक्रमकतेनं नटलेला खेळ क्रीडा रसिकांना खूप भुरळ घालतोय. तोच आशिष गावकर आज या ठिकाणी मयूरच्या जागी त्याला संधी दिली गेली ब्लॅक टायगर संघाच्या वतीनं. गोलंदाज चैतन्य सज्ज आपल्या बॉलिंग मार्कवर अगदी आमच्या समोरच्या बाजूनं अगदी हलके चेंडू खेळून काढतोय. संधी होती फॉलो थ्रो मध्ये बराच पुढे गेला होता. मला वाटतं आखाती देशामधून विदेशातून या ठिकाणी या स्पर्धेचं निरीक्षण चाललंय बाबलजी मयेकर यांच्या माध्यमातून. अगदी काल सुद्धा आपण याविषयी चर्चा केली. बाबल मयेकर सातत्यानं बांदिवडेकर वाडी आणि युवा निरोडे यांच्या सतत संपर्कात असलेलं हे व्यक्तिमत्व कार्यबाहुल्यात थोडंसं व्यस्त आहे. त्यामुळे विदेशातून या सामन्याकडे त्यांचं लक्ष आहे आणि त्यांच्याकडून असं सांगण्यात आलेलं आहे, अर्थात ऑनलाईन ही माहिती आमच्यापर्यंत येते की चालू असलेल्या सामन्यात जर विजयश्री संपादन केली श्री बांदेश्वर 11 बांदा संघाने आणि त्या सामन्यामध्ये जर गणेश कणगुटकर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला तर त्याच्यासाठी रोख स्वरूपातलं 1000 रुपयाचं पारितोषिक हे बाबल मोरजकर मयेकर यांच्याकडून या ठिकाणी जाहीर करण्यात येत आहे. खूप सुंदर फटका, बराच का चेंडू हवेत डीप पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास, चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचेल का आणि अखेरीस या ठिकाणी ही शर्यत मात्र क्षेत्ररक्षक जिंकतोय आणि मी निश्चित म्हणेन या ठिकाणी धावा निघतायत मैदानावर 3 धावा आणि या 3 धावांनी धावसंख्येत वाढ, धावसंख्या धावफलकावर 12 धावा. कालपर्यंत या ठिकाणी आपण निश्चितपणाने म्हटलं, अगदी सकाळच्या सत्रात सुद्धा उल्लेख केला, पहिल्या 3 षटकात म्हणाव्या तसा धावा जमत नाही आहेत मैदानावर दुपारच्या सत्रानंतर आणि नेमकं ते चित्र आता स्पष्टपणे जाणवू लागलंय. काल हेमंत नेमळेकर नावाचं वादळ खऱ्या अर्थानं घोंगावलं आणि मैदानावर एक चमत्कार या ठिकाणी निश्चितपणाने दिसला. खूप सुंदर क्रिकेट आशिष गावकरच्या माध्यमातून चेंडूचा प्रवास हा सीमा पार, एक सुंदर नेत्रदीपक फटका आशिष गावकरच्या बॅटमधनं. त्यानंतर संपूर्ण सूत्र आपल्या खांदी घेत आशिष गावकर मैदानावर एक तंत्रशुद्ध फलंदाजी, अगदी चांगल्या चेंडूला सम्मान देतोय. एका धावेने या ठिकाणी धावसंख्येला आकार देतोय. धावसंख्या 17 धावफलकावर 2 षटकांच्या अखेरीस.
महत्वपूर्ण सामना असेल, दोन्ही संघांचा आपण विचार करतोय. या अगोदर पहिल्या फेरीमध्ये निश्चितपणानं एक मानहानिकारक असा पराभव, दोन्ही संघाला अपेक्षित असणारा विजय निश्चितपणानं हातातून निसटून गेला असं म्हटलं तर सुद्धा वावगं ठरणार नाही. इतका सुंदर खेळ पहिल्या सामन्यात खेळून सुद्धा पराभूत असलेले हे दोन्ही संघ मैदानावर. 3 षटकारांसाठी प्रशांत राऊळ यांच्याकडनं या इनिंगमध्ये 1000 रुपयाचं पारितोषिक, बाबल मयेकर सुद्धा गणेश कणगुटकरसाठी या ठिकाणी पारितोषिक ठेवत असतात. सातत्यानं गणेश कणगुटकर निश्चितपणाने एक युवा खेळाडू, या परिसरामधलं एक मोठं नाव. मी म्हणेन आज बरीचशी चर्चा होते गणेश कणगुटकरची. श्री बांदेश्वर 11 बांदा एक व्यावसायिक संघ म्हणून मोठमोठ्या खुल्या स्पर्धांमध्ये ज्यावेळी प्रतिनिधित्व देत असतो, गणेश कणगुटकरला खूप सन्मानानं या संघामध्ये स्थान असतं मकरंद भाईंकडनं. निरवडे ग्रामपंचायत कर्मचारी सन्मान्य शैलेशजी माळकर यांचं या परिसरामध्ये आगमन होतंय. विनंती करतो मी, आपण मान्यवर कक्षामध्ये या समस्त मंडळींचं सातत्यानं या ठिकाणी सहकार्य असतं, मार्गदर्शन असतं आणि म्हणूनच तुमच्यामुळे उत्तरोत्तर या ठिकाणी या प्रत्येक निरवडेतल्या कार्यक्रमाला या ठिकाणी खऱ्या अर्थानं शोभा येते. मान्यवर कक्षामध्ये या समस्त मान्यवरांचं खूप खूप आत्मीयतेने स्वागत. गणेश कणगुटकर सुंदर चेंडू, टप्पा पडल्यानंतर थोडीशी उंची घेतोय, स्वतःला वेगळं करण्याच्या प्रयत्नात बॅटला चेंडू स्पर्श करतोय, एक सहजरित्या धाव पूर्ण केली जाते. दोन्ही फलंदाजांकडनं धावसंख्या 1 ने वाढते. 18 धावा धावफलकावर. तुमच्या समालोचन कक्षामध्ये या ठिकाणी निश्चितपणानं एक छान सुंदर गुणलेखन लवलेश कांबळीच्या माध्यमातून आणि त्यांच्याबरोबरच दत्तराज पेडणेकर, खूप सुंदर योगदान. आमचे डिजिटल स्कोरर सन्माननीय अजित आचरेकर खूप सुंदर या ठिकाणी गुणलेखन करतात, जेणेकरून समालोचन करताना कुठच्याही प्रकारचा अडथळा येत नाही आहे. गणेश सज्ज बॉलिंग मार्कवर, सुंदर चेंडू विथ अलॉंग द कार्पेट कव्हरमध्ये एक सुंदर फटका. क्षेत्ररक्षक चेंडूवर ताबा मिळवतोय आणि या एका धावेने धावसंख्या 19 धावा. प्लेयर कोण तुमचं नाव काय देता? मयुरेश जामदार. बराच का चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. मी म्हणेन मोठी सफलता मिळाली गणेश कणगुटकरला. पुन्हा एकदा एक मोठी सफलता. खऱ्या अर्थानं बाबलजी मयेकर यांनी ठेवलेल्या पारितोषिकांसाठी मी म्हणेन ही कामगिरी खूप उत्तम आहे, जबरदस्त कामगिरी. 2 मोठे दिग्गज खेळाडू तंबूचा रस्ता पकडतायत गणेश कणगुटकरच्या निमित्तानं आणि मैदानावर या ठिकाणी निरव शांतता पसरते. धावसंख्या 19 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. चालू षटक या ठिकाणी मैदानावर गणेश कणगुटकरच्या माध्यमातून आणि नवीन फलंदाजाची वर्णी मैदानावर मयूर परब. गावडे बातून मैदानाच्या बाहेर स्वस्तात अगदी 3 धावामध्ये. त्यानंतर आशिष गावकर वैयक्तिक 8 धावांचं योगदान, 6 चेंडूंचा समाचार आणि दोन्ही या ठिकाणी विकेट्स जे आहेत सफलता आहेत या गणेश कणगुटकरच्या खाती. गणेश पुन्हा एकदा सज्ज बॉलिंग मार्कवर. ओ सुंदर चेंडू, हलकीचा अपील केली जाते, शरीराचा स्पर्श करतोय चेंडू. एक निर्धाव चेंडूची गणना. काय या खेळाडूचं नाव वारंवार घेतलं जातं, काय या खेळाडूच्या बाबतीत वारंवार चर्चा केली जाते, हे सांगणारे खेळी मैदानावर. मग तो पिंटल बांदिवडेकर असू दे, शरद बांदिवडेकर असू दे, सर्वेश नाईक असू दे किंवा गणेश कणगुटकर असू दे. खूप सुंदर चेंडू, जबरदस्त गोलंदाजी, आगोकणारी गोलंदाजी दुपारच्या सत्रामध्ये कशी असावी असं एक मूर्तिमंत उदाहरण गणेशच्या माध्यमातून. क्रीडारसिक मंत्रमुग्ध या खेळाडूच्या कामगिरीबद्दल. मयुरेश जामदारला सुद्धा विसरून चालणार नाही. ॲज अ अरेंजर ऑर्गनायझर म्हणून सुद्धा एक सुंदर कामगिरी या ठिकाणी मान्यवर कक्षामध्ये त्याची. आज या ठिकाणी बांदेश्वर संघाचं प्रतिनिधित्व करतोय. गंधेश शिरोडकर येतोय चेंडू खाली, अडवला जातोय चेंडू
आणि जोपर्यंत चेंडूचा प्रवास होईल मी म्हणेन एका धावेवर समाधान. खेळ समाप्त होतोय 18 चेंडूंचा आणि या 3 षटकांच्या अखेरीस नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी ब्लॅक टायगर वेतीय संघ 3 षटकांच्या अखेरीस 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या धावफलकावर 20 धावा. आता उरलेत 18 चेंडू आणि या 18 चेंडूंचा विचार करता ज्याप्रमाणे आपण संकल्पना मांडत होतो, ज्याप्रमाणे चर्चा करत होतो दुपारच्या सत्रानंतर 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या वाढताना या मैदानावर क्रीडा रसिकांनी 100% बघितलेली आहे. तशाच प्रकारची कामगिरी होईल का? गोलंदाजीत होतोय बदल, निश्चितपणानं समालोचन कक्षामध्ये सुद्धा करूया बदल. या निरवडे चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या निमित्तानं अजून एक सावंतवाडीचा युवा गोड मंजूळ आवाज आपल्या समोर येत आहेत. पुढील 3 षटकांसाठी आयुष देसाई, तोपर्यंत काही काळासाठी मी घेतोय विराम आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गंधेश शिरोडकर. धन्यवाद. गंधेश नमस्कार दर्शकों, मैं आयुष देसाई सबका स्वागत करता हूँ. ले चलता हूँ मैदान के भीतर. मेरे साथ साथी स्कोरर लवलेश कांबे दिखाई देते हुए, साथ ही कमेंटेटर श्री बादल चौधरी सर. और मैदान के भीतर मुकाबला एक तरफ बांदेश्वर 11 बांदा और दूसरी तरफ ब्लैक टाइगर विटेज टीम. इसी बीच मैदान के भीतर खतरे की घंटी बजी थी पर वो आसानी से 1 रन निकालने में कामयाब रहे. तीन ओवर का खेल समाप्त होता हुआ. चौथा ओवर जो कि प्रगति पथ के ऊपर. पहली गेंद पर लेग बाई की और से 1 रन मिलता हुआ. स्कोर कार्ड लगभग देखा जाए तो 21 रन स्कोर कार्ड के ऊपर. 18 गेंदों का खेल समाप्त, 21 रन. 3.1 ओवर का अभी तक खेल समाप्त हो चुका है. बची हुई 17 गेंदों का खेल बाकी पहले इनिंग का, जो कि श्री भांडेश्वर बांदा और ब्लैक टाइगर विकेट इन दोनों टीम के बीच में निरवडे चैंपियंस ट्रॉफी 2025 सावंतवाड़ी प्रीमियर लीग 2025 का घमासान मुकाबला जो कि मैदान के भीतर दिखाई देता हुआ. चौथा मुकाबला जो कि मैदान के भीतर. गेंदबाजी मोर्चे पर गेंदबाज खंदेश जो कि दिखाई देते हुए. दूसरी गेंद जो कि प्रगति पथ के ऊपर. चौथे ओवर की बल्लेबाज तैयार, गेंदबाज तैयार. आड़े बल्ले से खेला, खड़ी हुई गेंद लगभग 2 फील्डर गेंद के नीचे, पर इसी बीच गेंद चली जाएगी सीमा रेखा पार. 6 रनों के लिए डीजे. इस छक्के के साथ स्कोर कार्ड 27 रन पर. आड़े बल्ले से खेला का लगा था गेंद खड़ी होगी, पर बल्ले की ताकत उसके द्वारा गेंद सीमा रेखा पार चले. पर इस बार गेंदबाज का ब्रह्मास्त्र, जिस गेंदबाज की ताकत कहा जाता है, वही यॉर्कर लेंथ की गेंद दिखाई देते हुए और एक मेडन गेंद की समाप्ति. 3 गेंदों का खेल खत्म. गंधेश जो कि गेंदबाजी मोर्चे पर. फिर से एक बार फुल टॉस गेंद, लगभग गेंद इस बार लॉन्ग ऑन की सर के ऊपर से, डगआउट के सर के ऊपर से गेंद चली जाएगी सीमा रेखा पार. 6 रनों के लिए ठीक है. गंधेश के द्वारा इस ओवर का लगभग दूसरा छक्का दिखाई दिया. 5वीं गेंद जो कि प्रगति पथ के ऊपर.
चौथे ओवर का खेल शुरू मैदान के भीतर। इस बार लाजवाब गेंदबाजी अगर देखा जाए तो पहली गेंद पर 1 रन, दूसरी गेंद पर छक्का, उसके बाद मेडन गेंद, चौथी गेंद पर छक्का और पांचवी भी गेंद मेडन जाते हुए 5 गेंदों का खेल समाप्त होता हुआ 4.5 गेंदों का खेल समाप्त। 33 रन स्कोर कार्ड के ऊपर, 33 रन स्कोर कार्ड के ऊपर। आखिरी गेंद जो कि चौथे ओवर की हल्के हाथों से खेला, लगभग कवर की दिशा में गेंद जाते हुए फील्डर आते, जब तक थ्रो करते 1 रन चुराने में रहेंगे कामयाब। इसी के साथ चौथे ओवर का खेल समाप्त। बची हुई 12 गेंदों का खेल बाकी। चौथे ओवर के समाप्ति के बाद स्कोर कार्ड 34 रन स्कोर कार्ड के ऊपर। 24 गेंदों का खेल समाप्त, 34 रन स्कोर कार्ड के ऊपर। अगली ओवर लेकर कौन आएगा गेंदबाजी मार्ग पर देखना होगा अगली 12 गेंदों में स्कोर कार्ड किस रन चेस पर पहुंचेगा वो भी आने वाला समय बताएगा। डूबने वाली नैया को कौन पार करेगा वो आने वाला समय बताएगा। गेंदबाजी मुर्जे पर नया गेंदबाज। मयुरेश महेश हा कोणतरी बोल ना. इस बार 5 ओवर की पहली गेंद लगभग देखा जाए तो पहली गेंद मेडन गेंद के साथ ओवर की शुरुआत, बिनती गेंद की होते हुए समाप्ति। 5 ओवर की पहली गेंद की होते हुए समाप्ति। बल्लेबाज जो कि लक्ष्मण, इस बार अल्टी पल्टी का प्रयास किया था, लगभग गेंद फिर से एक बार। 2 बिंतु गेंदों का खेल समाप्त। रियोसिप का प्रयास किया था पर प्रयास रहा नाकामयाब रहे। तीसरी गेंद प्रगति पथ के ऊपर, बल्ले का अंदरूनी किनारा लगभग फाइन लेग की दिशा में। सरफराज जो कि दिखाई देते हुए गेंद और फील्डर की रेस जीत ली है फील्डर ने। जब तक फील्ड करते थ्रो करते 2 रन चुराने में रहेंगे कामयाब। तीसरे रन की कोशिश थी पर कोशिश रही, सिर्फ 2 रन पे संतुष्ट। स्कोर कार्ड 35 रन, सॉरी 36 रन। 3 गेंदों की समाप्ति। फिर से एक बार ब्लॉक होल्ड में गेंद दिखाई देते हुए लगभग एक्स्ट्रा कवर की दिशा में गेंद रोटेट होते हुए जब तक फील्डर आते थ्रो करते फिर से एक बार 1 रन चुराने में कामयाब रहेंगे। 4 गेंदों का खेल समाप्त होता हुआ 37 रन स्कोर कार्ड के ऊपर। 5 ओवर की 5वीं गेंद जो कि प्रगति पथ के ऊपर दिखाई देते हुए त्यागराज जो कि गेंदबाजी मोर्चे पर अड़बल्ले से खेलने की कोशिश, 2 फील्डरों के बीच में से शाहरुख और सलमान के बीच में से निकल गई है कटरीना। 4 रन के साथ स्कोर कार्ड में बढ़ोतरी। स्कोर कार्ड अगर देखा जाए तो 41 रन स्कोर कार्ड के ऊपर। खराब विकेट कीपिंग का नजारा दिखाई देता हुआ जो कि अक्षय नाटेकर की ओर से, जहां पर मेडन गेंद होनी चाहिए थी वहां पर चौका दे बैठे। गेंद की रफ्तार भी उतनी ही थी जो कि गेंदबाज त्यागी। अड़बल्ले से खेलने की कोशिश और एक बिनती गेंद की हुई समाप्ति। लगभग 5 ओवर का खेल समाप्त। बची हुई 6 गेंदों का खेल बाकी। पहले इनिंग की 30 गेंदों का खेल हो चुका है समाप्त। स्कोर कार्ड 41 रन स्कोर कार्ड के ऊपर। 6 गेंदों का खेल बाकी। कितने रन जोड़ पाएंगे आखिरी 6 गेंदों में वो देखा जाएगा। आखिरी ओवर लेकर कौन आएगा गेंदबाजी मार्ग पर। बांदेश्वर 11 बांदा की तरफ से। यूट्यूब लाइव के माध्यम से यह मुकाबला हमको दिखाई देता हुआ tenniscricket.in 21 लाख सब्सक्राइबर्स जिसके पूरे हो चुके हैं, वही tenniscricket.in के माध्यम से ये मुकाबला हर एक दर्शकों के मोबाइल में लाइव दिखाई देता हुआ। साउथवाड़ी प्रीमियर लीग 2025, निरौड़े चैंपियंस ट्रॉफी 2025 का ये चौथा मुकाबला
गेंदबाजी मोर्चे पर सागर जो कि दिखाई देते हुए आखिरी ओवर लेकर खुद की तरफ से पहली ओवर टीम की तरफ से आखिरी फुल टॉस गेंद हवाई अल्लाह सो ब्यूटीफुल सो एलिगेंट जस्ट लुकिंग लाइक वाओ गेंद चली जाएगी सीमा रेखा पर काउ कॉर्नर के सर के ऊपर से 6 रनों के लिए ढीस है। अभिषेक तेंदुलकर 4 गेंदों को अभी तक खेल समाप्त हो चुका है। स्कोर कार्ड की अगर बात की जाए तो 53 रन स्कोर कार्ड के ऊपर खड़ी हुई गेंद जब तक फील्डर आते थ्रो करते 1 रन निश्चित रूप से मिलेगा। 1 रन पर संतुष्ट होना पड़ेगा। 54 रन जो कि स्कोर कार्ड के ऊपर 5 गेंदों की समाप्ति, बची हुई आखिरी गेंद का खेल बाकी। कितने स्कोर बनेंगे वो आने वाला समय बताएगा। बांदेश्वर 11 बांदा टीम को कितने रन चेस करने होंगे वो इस आखिरी गेंद पर तय होगा। सागर जो कि गेंदबाजी मोर्चे पर, बल्लेबाजी मोर्चे पर अभिषेक, सॉरी बल्लेबाजी मोर्चे पर मयूर दिखाई देता हुआ बल्लेबाजी मोर्चे पर
आड़े बल्ले से खेलने की कोशिश, रनआउट का चांस, क्या बचे खतरे के घंटे? जी हाँ, इस बार बचे खतरे के घंटे। अंपायर की ओर से इशारा आना बाकी। नॉट आउट का इशारा, भाई की ओर से रन मिलते हुए स्कोर कार्ड अगर देखा जाए तो 55 रन, 56 रन की आवश्यकता जो कि बांदा टीम को, और कुल मिलाकर 56 रन की आवश्यकता। 36 गेंदों का खेल समाप्त, 56 रन की आवश्यकता बचे हुए 37 गेंदों में। और मैं जैसे आप सबकी रजा लेता हूँ, धन्यवाद। इस निरवड़े चैंपियंस ट्रॉफी के दौरान बिल्कुल दोपहर के सत्र के इस मुकाबले में तहे दिल से तमाम सुनने वालों का, खिलाड़ियों का स्वागत। मैदान के बीच का संघर्ष बिल्कुल इस अहम मुकाबले के दौरान बिल्कुल हमने एक बात छेड़ी थी, बिल्कुल जीत की आवश्यकता इस मुकाबले में दोनों टीमों को, क्योंकि पहला मुकाबला ये दोनों टीम हार चुकी है। इस दौरान टॉस जीतने के बाद रणनीति के तहत लिया गया फैसला बांदेश्वर 11 बांदा टीम का, और बिल्कुल फील्डिंग करने का फैसला सही साबित हुआ दोपहर के सत्र में। एक बहुत ही अच्छा प्रयास जो कि लक्की के द्वारा देखने को मिला, लेकिन फिर भी सिर्फ 55 रन 6 ओवर के इस मुकाबले में जीत का फासला बना 56 रनों का। गणेश कनगुटकर और सर्वेश मंजरेकर, गणेश कनगुटकर और उनका साथी बल्लेबाज सरफराज खान जो कि मैदान के अंदर, दोनों प्रारंभिक बल्लेबाज बांदा टीम की तरफ से इस वक्त मौजूद। जिक्र किया गया था प्रशांत राहुल की तरफ से 3 लगातार छक्कों के लिए बिल्कुल 1000 रुपए का नकद इनाम था, लेकिन वो हासिल नहीं कर पाई ब्लैक टाइगर की टीम। कोई भी बल्लेबाज यह अवसर जो कि प्राप्त न कर सका, लेकिन फिर भी एक और इस मुकाबले के दौरान जो कि इनाम घोषित हो चुका है वो है गणेश कनगुटकर के लिए। बाबल मयेकर जिनके माध्यम से बिल्कुल अगर इस मुकाबले में गणेश कनगुटकर मैन ऑफ द मैच बने तो बिल्कुल उनके लिए इनाम जो कि रखा गया है विलायत से, विदेश से बिल्कुल ये इनाम आ चुका है। मौका बन सकता है, ये घड़ी आ सकती है, लेकिन इसके लिए ये मुकाबला पहले बांदा टीम को जीतना होगा, साथ ही साथ गणेश कनगुटकर को बल्लेबाजी करनी होगी। एक सफल खिलाड़ी, एक युवा खिलाड़ी जिसके हम लगातार चर्चा करते हैं निरवड़े टीम की तरफ से, वो इस वक्त गणेश कनगुटकर स्ट्राइक एंड की दिशा में मौजूद उनके सामने खड़ा है।
सिंधुदुर्ग जिले का एक और होनहार खिलाड़ी विघ्नेश कावड़े। पहली गेंद इस प्रतियोगिता के इस मुकाबले की दूसरे इनिंग की, रिवर्स अटेम्प्ट करने का प्रयास और यहां पर हल्की सी अपील भी वहां पर अंपायर तस से मसने हुए, बिल्कुल विश्वास कम उत्साह ज्यादा इस अपील के दौरान। और बिल्कुल पहली गेंद के ऊपर संघर्ष जो कि इस सात पाटेकर मैदान के ऊपर ये मुकाबला करो या मरो की परिस्थिति वाला ये मुकाबला है, ये रोचकता भरा मुकाबला इस दोपहर के सत्र में सात पाटेकर मैदान के ऊपर। विघ्नेश कावड़े अपने लंबे रनअप के साथ पैविलियन एंड की तरफ से इस वक्त गेंदबाजी के मोर्चे के ऊपर। ओ अच्छी गेंद, टैप किया गेंद को, लेकिन जब तक कि वहां के खिलाड़ी गेंद को उठाते थ्रो करते बैकअप हो जाता, एक सिंगल निकला और सिंगल के साथ अपने खाते की शुरुआत गणेश कणगुटकर के माध्यम से 1 रन बिना कोई नुकसान, बिना किसी कठिनाई के 56 रनों का पीछा। एक जो कि फाइटिंग टोटल जरूर कही जाएगी, लेकिन दोपहर के सत्र में हमने इतिहास बिल्कुल इस मैदान के अंदर का देखा है। कुछ बीती बातें जिसके बारे में हमने लगातार चर्चा की है इस मुकाबले के दौरान, बिल्कुल दोपहर के सत्र के बाद बड़ी टोटल बिल्कुल हमने इस मैदान के ऊपर देखी है। विघ्नेश कावड़े क्या कुछ करेगा इस मैदान के अंदर, क्या कुछ वो यादगार सफर साबित होगा ब्लैक टाइगर टीम के लिए। ओ बहुत ही अच्छी गेंद, वहां पर खिलाड़ी भी मौजूद था, रन की तमाम संभावना को खारिज किया गया। बहुत ही बेहतरीन गेंदबाजी, बिल्कुल सिक्के की गेंदबाजी। योगेश परब यांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर अगदी निशब्द करणारी गोलंदाजी मैदानावर। बहुत ही अच्छा प्रयास गेंदबाज विघ्नेश के द्वारा। कड़ा संघर्ष, बिल्कुल सन्नाटा इस मैदान के अंदर, रनों की भूख है बल्लेबाजों को। ओ फिर एक बार उठाकर खेला है, कोई खिलाड़ी मौजूद नहीं, पावर प्ले का इस्तेमाल, गेंद गोली की रफ्तार के साथ बिल्कुल सीमा रेखा पार निकला चौवा और गेंद हो चुके फरार। अंपायर जी की तरफ से इशारा निकला चौवे का और इस चौवे के साथ सरफराज ने अपने खाते की शुरुआत। रन संख्या 5 रन स्कोरबोर्ड के ऊपर बिना कोई नुकसान। सीमित ओवर का यह मुकाबला, हर एक मुकाबले के दौरान 6 ओवर के हर मुकाबले में 60-65 की टोटल हमने देखी थी। 72-73 सर्वेश नाइक के टीम ने बिल्कुल 78 रन, वो इतिहास 2 बार हमने देखा, बिल्कुल 78 रनों का। ओह बेहतरीन शॉट, कवर ड्राइव, बिल्कुल खिलाड़ी वहां पर मौजूद प्रोटेक्शन के लिए है। जब तक कि डीप से खिलाड़ी आता, गेंद को उठाता, थ्रो करता, निकला सिंगल और सिंगल के साथ रन संख्या 6 रन स्कोरबोर्ड के ऊपर। 6 धावा बिनबाद सुरुवात, खूप सुंदर मैदानावर। पहले ओवर के दौरान पावर प्ले का एक कीमती ओवर इस मैच के दौरान, इस प्रतियोगिता में बिल्कुल कुछ ऐसे खिलाड़ी जिनकी लगातार हम चर्चाएं करते आ रहे हैं। वहां पर गणेश कणगुटकर, प्रथमेश, माफ करना, यहाँ पर विघ्नेश कावड़े। ओ फिर एक बार हल्की सी अपील, वाइड का इशारा, बिल्कुल दबाव डालने का प्रयास था अंपायर जी की तरफ से, बिल्कुल सोच समझकर फैसला, बिल्कुल। और इसे अतिरिक्त रन के साथ इजाफा स्कोरबोर्ड के ऊपर, 7 रन स्कोरबोर्ड के ऊपर। अंपायरों की बिल्कुल बात करेंगे, मालवण तालुके के सिंधुदुर्ग जिले के सबसे बेहतरीन अंपायरों में से बिल्कुल ऐसे कुछ नामों का लगातार बिल्कुल जिक्र किया जाता है। उनमें से सर उमेश मंजरेकर, सर मंगेश तुरी और सर एम्ब्रोस अल्मेडा, ये बिल्कुल त्रिमूर्ति इस प्रतियोगिता के दरमियान। विघ्नेश ओ आगे जाकर शपल करके खेला, खिलाड़ी वहां पर मौजूद, 1 रन आसानी के साथ, दूसरे की हो रही है मांग और जब तक कि थ्रो होता मेरे ख्याल से 2 रन आसानी के साथ मुकम्मल और 2 रन के साथ बढ़ती हुई रन संख्या 9 के ऊपर। खेल समाप्त हो चुका है पहले ओवर का। 56 रनों की टोटल की बात हो रही थी, वहां पर बिल्कुल विघ्नेश के इस ओवर में बिना किसी नुकसान के 9 रन स्कोरबोर्ड के ऊपर, जिसमें 1 चौवा। ओवर टू यू डिसाइड।
तहत गेम प्लान बांदा टीम का गणेश कंगुटकर जानते हैं अपने विकेट की अहमियत। बिल्कुल डबल सिंगल के साथ विघ्नेश को बिल्कुल ओवर को खत्म किया और बचे हुए अब देखना है इस 5 ओवर में किस तरह की रणनीतियां बांदा की टीम अपनाएगी। मकरन भाई तोरसकर जिनके माध्यम से ये टीम, साथ ही साथ उनके बिल्कुल एक और ओनर नितिन भाई सावंत मैन फ्रॉम डिगने, जिनके माध्यम से बिल्कुल ये बांदा की टीम, और गुनाजी गावड़े जिनके माध्यम से वेती की बिल्कुल ब्लैक टाइगर टीम। पहली गेंद जहां पर रन नहीं था वहां पर तेज रफ्तार के साथ दौड़ बिल्कुल दोनों खिलाड़ियों की सरफराज, और इस सिंगल के साथ रन संख्या डबल डिजिट में बिल्कुल 10 रन स्कोरबोर्ड के ऊपर। 10 रन बिना कोई नुकसान, बिना किसी कठिनाई के। गणेश कंगुटकर थोड़ा खामोश जरूर है, बिल्कुल जानता है भली भांति इस मुकाबले को बिल्कुल जीतना है। दोनों टीमों की तरफ से संघर्ष जारी है, ये मुकाबला किसी भी तरह से जीतना होगा। कल के दिन हमने देखा टाई ब्रेकर के ऊपर बिल्कुल हमें जाना पड़ा, चिट्ठियाँ बिल्कुल निकालनी पड़ी, तब जाकर 2 टीम कल यहाँ पर क्वालिफाई हो चुके हैं, जिसमें राज स्पोर्ट्स साटेली और विपक्ष एक और टीम जो कि पहले अंक के ऊपर बिल्कुल उनको जाना पड़ा, वो थी रंजन केनी की टीम, यशोदा वॉरियर्स कलम्बिस की टीम। ओमकार शिंदे दूर वाले छोर की तरफ से गणेश के लिए बैठक शॉट लगाने का प्रयास, गेंद लगे स्टंप के काफी बाहर थी। अंपायर जी का इशारा हमारी ओर आता हुआ एक और अतिरिक्त रन खाते में जुड़ा। रन संख्या इसी अतिरिक्त रन के साथ स्कोरबोर्ड के ऊपर 11 रन बिना कोई नुकसान, बिना किसी कठिनाई के 56 रनों का टोटल इस मैच के दौरान, एक फाइटिंग टोटल। ओमकार तेज रफ्तार के साथ फॉलो थ्रो में कलेक्ट करना चाहते थे, गोली की रफ्तार के साथ गेंद चीरती हुई सीमा रेखा पार निकला गणेश कंगुटकर के बैट से चौवा, और इसे 4 रन के साथ रन संख्या तब्दील, स्कोरबोर्ड के ऊपर 15 रन बिना कोई नुकसान। जो थोड़ी नई गेंद है, पुरानी होती जाएगी, बैट के ऊपर आएगी, सही ढंग से यदि कनेक्ट हो जाएगी तो सीधी सीमा रेखा के बाहर जाती जाएगी। 15 रन स्कोरबोर्ड के ऊपर बिना कोई नुकसान। ओमकार शिंदे के खिलाफ फिर एक बार तैयार, स्ट्राइक एंड के ऊपर गणेश कंगुटकर, तेज तर्रार गेंद, हल्की सी अपील भी वहां पर, रन की तमाम संभावना को समाप्त किया। स्कोर बोर्ड इस वक्त रुका हुआ 15 के ऊपर। 56 रनों का पीछा इस अहम मुकाबले के दौरान। दूसरा ओवर इस इनिंग का, और सामने वाले चोर की तरफ से फिर एक बार तेज तर्रार गेंदबाज ओमकार शिंदे। ओ ये शॉर्ट पिच डिलीवरी थी, कुछ खासा फायदा उठा नहीं सके। अंपायर जी का फिर एक बार इशारा, वाइड का अतिरिक्त रन के साथ स्कोर में होता हुआ इजाफा। 16 रन स्कोरबोर्ड के ऊपर बिना कोई नुकसान के, बिना किसी कठिनाई के। श्री बांदेश्वर 11 बांदा बनाम ब्लैक टाइगर के बीच में यह कड़ा संघर्ष, दोपहर के सत्र का एक अहम मुकाबला। ओ उठाकर खेलने का प्रयास, स्वयं जो कि गेंदबाज, गेंद के नीचे लॉलीपॉप जैसा कैच, पहले विकेट का पतन, ब्लैक टाइगर को मिली पहली सफलता। खिलाड़ी आउट होकर मैदान से बाहर। 1 चौवे के साथ ओम गणेश कंगुटकर इस वक्त जो कि पहले विकेट के रूप में मायूसी के साथ लौटा हुआ डगआउट में। मात्र 16 रन, 1 विकेट का नुकसान। और कल से लेकर हम चर्चाएं कर रहे थे कुछ ऐसे खिलाड़ियों की जो कि बिलोंग करते हैं निरवड़े गांव से। तो मयूरेश शानदार गेंदबाज यहां पर बतौर बल्लेबाज हम देख रहे, 1 डाउन के रूप में एक अहम जगह यहां पर बांदा टीम की तरफ से भेजा गया है मयूरेश को। तमाम जो कि उनके समर्थक बिल्कुल खुश होंगे, क्योंकि इसी तरह के प्लेटफॉर्म के ऊपर, इसी तरह के बल्लेबाजी के लिए बिल्कुल यहां पर
पेश होना एक अपने आप में एक बड़ी बात। तो मौका बन चुका है मयूरेश शानदार के लिए। सामने है बिल्कुल तेज तर्रार गेंदबाज ओमकार शिंदे। इस ओवर की अगली गेंद लेकर दूर वाले छोर की तरफ से, ओ बिल्कुल उंगलियां फेरी थी गेंद के ऊपर, सही ढंग से गेंद को फ्लिक किया और आते ही बिल्कुल चौवे के साथ स्वागत किया। अपनी योग्यता यहां पर सिद्ध की है मयूरेश शानदार ने। अंपायर जी की तरफ से इशारा निकला चौवे का, चौवे के साथ रन संख्या तब्दील, 20 रन स्कोर बोर्ड के ऊपर, 1 विकेट का नुकसान। दूसरे ओवर में लगभग 10 के ऊपर की औसत बरकरार रखती हुई 56 रनों की टोटल पार करने की मनीषा लेकर ब्लैक टाइगर वेतिये के खिलाफ इस वक्त श्री बांदेश्वर 11 बांदा की टीम मुकाबला जारी है। एक कड़ा संघर्ष दोपहर के सत्र में हम देख रहे हैं इस वक्त इस 7 पाटेगर मैदान के ऊपर। स्विच करने का प्रयास, गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं। कल हमने गणेश सोडनकर के माध्यम से एक धुआंधार स्विच बिल्कुल देखे थे, बिल्कुल आखिरी दौर में। वो क्या गजब की बल्लेबाजी। खेल समाप्त हो चुका है इस वक्त 2 ओवरों का, 2 ओवरों की समाप्ति, 10 के एवरेज और कुल मिलाकर 20 रन स्कोर बोर्ड के ऊपर, 1 विकेट का नुकसान, 56 रनों का पीछा डिस है। बांदेश्वर 11 बांदा दोन्ही संघ नायक याची नोंद घ्या। बांदेश्वर बांदा 11 संघ खेळत असल्यामुळे सामना संपल्यानंतर सुरुवातीला टॉस होईल आणि त्यानंतर 5 मिनिटांचा आपल्याला ब्रेक मिळेल। श्री बांदेश्वर 11 बांदा विरुद्ध सातेरी नेमळे, राजेश कदम आपण थोडीशी नोंद घ्या, यानंतर आपला लगेच सामना होतोय। तो धन्यवाद, फिर एक बार स्वागत। मुकाबला जारी, रंगीन संगीन कांटे का दिलचस्प भरा रोचकता भरा मुकाबला। फिर एक बार याद दिला दूं, 56 रन की टोटल जिसको पार करने की मनीषा लेकर बल्लेबाज मैदान के अंदर मौजूद सरफराज खान मैन फ्रॉम बांदा, साथ ही साथ मयूरेश शानदार चौवे के साथ स्वागत कर चुका है, खाता खोल चुका है, अपने निजी कोटे की शुरुआत कर चुका है मयूरेश शानदार। उनके सामने आइकॉन खिलाड़ी ब्लैक टाइगर टीम के कप्तान मैन फ्रॉम मलेवाड़ा लक्ष्मण नाइक, लक्ष्मण नाइक जिनको बिल्कुल लक्की के नाम से भी जाना जाता है। ओ फिर एक बार कवर की दिशा में अभिषेक तेंदुलकर वहां पर मौजूद थे, गेंद हाथ से फिसल जा चुकी है और इसी के साथ मिला चौवा, जहां पर विकेट की संभावना थी। एकमात्र ऐसा खिलाड़ी जो कि वेतिये से बिलोंग करता है इस प्रतियोगिता में, ब्लैक टाइगर टीम का प्रतिनिधित्व करता हुआ अभिषेक तेंदुलकर एक आसान सा लॉलीपॉप जैसा कैच गंवा चुका है। 4 रन के साथ रन संख्या तब्दील, 24 रन स्कोरबोर्ड के ऊपर, 30 गेंदे 32 रनों की आवश्यकता। और फिर एक बार आड़े बल्ले के साथ खेला खिलाड़ी, जब तक कि आता गेंद के ऊपर आशीष गांवकर गेंद को उठाता, थ्रो करता, आसानी के साथ 2 रन के साथ रन संख्या अब तब्दील स्कोरबोर्ड के ऊपर 26। बचा है खेल 22 गेंदों का और 30 रनों की आवश्यकता। अजित आसरेकर जो कि हमारे बिल्कुल डिजिटल स्कोरर, बेहतरीन जानकारी बीच बीच में हमें देते हुए, ताकि दिक्कत हम महसूस नहीं कर रहे। एक बहुत ही अच्छी प्रतियोगिता, एक खूबसूरत आयोजन इस प्रतियोगिता का युवा निरवड़े और बांदिवड़े करवाड़ी जिनके माध्यम से। इस ओवर की अगली गेंद सरफराज के लिए, गेंद बिल्कुल बहुत ही अच्छी गेंद थी, लगभग आज नॉनवेज खाना जैसे कि ये गेंद। अंपायर जी का इशारा देखेंगे, क्या टप्पा खाकर गई? जी हाँ, अंपायर जी का इशारा बिल्कुल छक्के का। 3 गेंदों के ऊपर बिल्कुल बने 12 रन, जिस ओवर में शायद हम ऐसा बात कर रहे थे कि शायद कंजूसी गेंदबाजी होगी, लेकिन फिलहाल तो ऐसा हुआ नहीं। सरफराज अपना इरादा स्पष्ट कर चुका है और वो जानता है भली भांति इस मुकाबले की अहमियत, उस जीत की अहमियत।
और उसी के कारण बिल्कुल सरफराज के माध्यम से कड़ा संघर्ष, कड़ा प्रतिकार हम देख रहे हैं और उसी का कारण बने रन संख्या तेज रफ्तार के साथ 32 रन, 56 रनों की बात। और इस ओवर की ये चौथी गेंद ओ कवर की दिशा में, पॉइंट के क्षेत्र में, बिल्कुल बहुत ही अच्छा शॉट। डिप से खिलाड़ी आता, गेंद को उठाता, थ्रो करता, सिंगल निकला, चौथी गेंद के ऊपर निकला सिंगल। रन संख्या 33, 33 रन स्कोरबोर्ड के ऊपर। अभी भी और 23 रनों की और आवश्यकता, बचे हुए 2 ओवर्स और 2 गेंदों के ऊपर, 3 ओवर्स और 2 गेंदों के ऊपर। ओ शफल करके खेलने का प्रयास, गेंद और बल्ले का मेरे ख्याल से संपर्क हुआ है। अंपायर जी की उंगली ऊपर उठी, लौटना पड़ेगा वापस मयूरेश शामदार, जो कि स्टंप आउट होकर मैदान से बाहर। दूसरा विकेट, दूसरी यहाँ पर सफलता ब्लैक टाइगर टीम को, और बिल्कुल मायूसी के साथ लौटना पड़ेगा वापस खेमे में मयूरेश शामदार को। रन संख्या स्कोरबोर्ड के ऊपर 33, 33 रन, 2 विकेट का नुकसान। नया बल्लेबाज शायद मैदान के अंदर, शुभम तावड़े नए बल्लेबाज मैदान के अंदर। वन टू गो। विनंती असेल खेळाडूंना, वारंवार पंचांकडून सुद्धा खातरजमा केली जाते, घड्यावर लक्ष आहे। 26व्या मिनिटाला तुमचं या ठिकाणी 6वं षटक सुरू व्हायला पाहिजे, अन्यथा तुम्हाला पॅनल्टी 100% बसेल। कालपर्यंत या नियमावलीचं सक्त या ठिकाणी आचरण झालेलं है। शुभम तावड़े के लिए ये गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं। खेल समाप्त हो चुका है 3 ओवरों का, 3 ओवरों की समाप्ति। 33 रन, 11 की औसत, 33 रन स्कोरबोर्ड के ऊपर, 2 विकेट का नुकसान। आने वाली 3 ओवर का खेल बाकी, 18 गेंदों के ऊपर अब 23 रनों की आवश्यकता। मुकाबला बिल्कुल कहा गया था रंगीन संगीन काटेगा, लेकिन 3 ओवर में बिल्कुल 23 रन। एक सीधी सी बात, मैदान के अंदर किस तरह से आने वाले मैच के दौरान, आने वाले गेंदों के दौरान बिल्कुल मुकाबला होगा, जानकारी देने के लिए हमारे सहयोगी बिल्कुल बादल चौधरी, जिनके हाथ माइक्रोफोन देकर मैं कुछ देर के लिए नितिन नाइक इजाजत चाहता हूं। धन्यवाद। धन्यवाद नितीन सर. दुपारच्या सत्रात परत एकदा मना काळजातून सगळ्यांका देव बरे करू म्हणता. 56 रनचा पाठलाग करणारो श्री बांदेश्वर 11 बांदा सावंतवाडी संघ आणि समोर 55 धावांचो बचाव करणारो ब्लॅक टायगर वेतीये. 3 ओव्हरीचो खेळ सरलो, धावसंख्या स्थिरावली 33. 2 गड्यांच्या मोबदल्यात 18 चेंडू शेवटचे अजूनही बाकी. बॉलिंग मार्कवर सर्वेश मांजरेकर, सावंतवाडी तालुक्यातल्या इन्सुली गावचो खेळाडू बॉलिंग मार्कवर. समोर सरफराज, लोअर फुल टॉस, कबर सीमारेषेच्या दिशेने एक ताकदवान फटको, एक धाव पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न, धावचित करण्याची संधी. नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने सर्वेशकडे एक साधी सोपी संधी होती रन आउट करण्यासाठी, पण सर्वेशने थ्रो मारलो स्ट्रायकर यांच्या दिशेने. मालवणीत सांगायचा तर जखम मांडियेक आणि मलम शेंडियेक
जर थ्रो योग्य जागी झालो असतो तर एक महत्वाची विकेट बघूक मिळाली असते आणि त्यामुळेच विघ्नेश नाराज असा आपल्या खेळाडूंवर. या 2 धावेनिशी बदललो धावफलक 35 रन्सावर. ज्याप्रमाणे सध्या सरफराज फलंदाजी करता स्ट्रायकर यांच्या दिशेने श्री बांदेश्वर 11 बांदा संघासाठी आठवण येतली गोय राज्याच्या वास्को संघाच्या सरफराज उर्फ चप्पूची. दोघांची देहयष्टी अगदी सेम, भरभक्कम म्हणण्यासारखी आणि फटक्यांची शैली सुद्धा, शॉट सिलेक्शन आणि एक्झिक्युशन सुद्धा अगदी सेम टू सेम. खोलवा टप्प्याचा चेंडू, मनगटी फटको, मिड विकेटच्या दिशेने 1 धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न, दुसऱ्यासाठी वळवली पावला. डिरेक्ट हिट होती गरजेची, पण 2 धावा आणि या 2 धावेनिशी धावसंख्येत बदल 37 रन्सावर. 37 धावा सध्याच्या घडीक बऱ्याच खेळाडूंका रनिंग बिटवीन द विकेटसाठी थोडंसं त्रास जाणवताना, कारण अजूनही कोकणातली मैदानात तेवढी तयार झाली नाहीत. यावर्षी खूप उशिरापर्यंत पडलेलो पाऊस होतो आणि त्यामुळे भात कापणी थोडीशी लांबणीवर गेलेली. त्यामुळे बरेचसे खेळाडू सध्या तरी प्रॅक्टिस पासून थोडेसे अलिप्त आणि त्याचा परिणाम मैदानावर जाणवता. 2 धावा 3 धावा पळून पूर्ण केल्यानंतर बऱ्याच बॅटरना होणारो क्रॅम्प्सचा त्रास. डॉट बॉल सर्वेश मांजरेकरचो. 3 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केले. शिल्लक रवले बॉल 15-19 धावांची अजूनही गरज विजयासाठी. 37 या धावसंख्येवर एक ताकदवान फटको लॉंग ऑफच्या दिशेने. जो फटको कव्हर सीमारेषेच्या दिशेने जाणं अपेक्षित होता, असो फटको टप्प पडल्यानंतर थोडीशी बदललेली दिशा. लॉंग ऑफचा कौतुक करूचा लागतला. थ्रो बघा थेट विकेट किपर विघ्नेशच्या हातामध्ये येणारो. यात मगापासून विघ्नेश सांगता एखादो बॅटर शॉट खेळल्यानंतर तो नॉन स्ट्रायकर एंडवर जातलो, परत येतलो, तोपर्यंत वेळ असता आपल्याकडे ते का रनआउट करण्यासाठी. फिल्डरांनी थ्रो आणि त्यामुळेच दुसऱ्या रनसाठी धावणाऱ्या स्ट्रायकर यांच्या बॅटरकडे थ्रो येणं अपेक्षित असता. मागच्या 2 फिल्डरने चूक केली, यावेळी थोडीशी दुरुस्त केली, पण त्यापूर्वी फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये. लोअर फुल टॉस मिड विकेटच्या दिशेने, फिल्डर चेंडूच्या खाली आणि एक सुंदर झेल डीप मिड विकेटच्या सेफ हँड्समध्ये. विकेटचा पतन. मिस्टर शुभम तावडे बॅक टू द पॅव्हिलियन. ऐन मोकेच्या क्षणी धोकादायक ठरणारो शुभम तावडे, कॅप्टन लक्ष्मण नाईकने टिपलो एक सुंदर दर्जेदार झेल. सर्वेशच्या खात्यावर जमा झाली एक महत्त्वाची विकेट. बदललो धावफलक 38 रन्सावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. आणि आता सरफराजला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज मैदानावर फ्रँकी पॉल. एक भागीदारी गरजेची असा, एक जोडी जमणं गरजेचा, दुसऱ्या बाजून ही जोडी सेट न होऊ देणं गरजेचा. खराब चेंडू, बीमर बॉल, फुलटॉस चेंडू डीप फाईन लेगच्या दिशेने. पंचांचो पहिल्यांदा इशारा इलो तो नो बॉलचो आणि त्यानंतर 1 बाउन्स ओव्हर द रोप. सावंतवाडी प्रीमियर लीग निरवडे चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. प्रीटचो चेंडू आणि स्ट्रायकर यांच्या दिशेने फ्रँकी पॉल. चौकारान फ्रँकिंग सुरुवात केली आपल्या इनिंगची. प्रीटचो चेंडू, गती परिवर्तन, वाईड बॉल लिलो पंचांचो इशारो. विघ्नेश नाराज असा आपल्या खेळाडूंवर आणि ही नाराजी साहजिक असा. धावांचो बचाव तुम्ही करतात आणि अशा वेळी हे एक्स्ट्रा तुमका वाचवचे असत. धावसंख्या बदलली 44 रन्सावर फक्त 12 रन्सांची गरज. प्रीटचो चेंडू, लोअर फुल टॉस मिड ऑनच्या दिशेने, लांब लांब आणि लांब, खूपच लांब. किती लांब गेलो चेंडू. जो चेंडू आणण्यासाठी कदाचित मोटरसायकल पाठवची लागतली. मंगेश धुरी सरांचो इशारो. सावंतवाडी प्रीमियर लीग निरवडे चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार.
एका महागड्या षटकाची झाली सांगता 48 धाव फलक, 4 षटकांची सांगता, 56 धावांचा पाठलाग. दोनही संघांसाठी ही अस्तित्वाची लढाई. श्री बांदेश्वर 11 बांदा, दुसऱ्या बाजून ब्लॅक टायगर वेतिये. दोनही संघांसाठी विजय ह्यो लाख मोलाचो नवसंजीवनी देणारो, कारण पहिल्या सामन्यात दोनही संघांनी पराभवाचा तोंड बघितला. स्पर्धेत आव्हान जिवंत ठेवण्यासाठी हो सामना जिंकणं दोनही संघांसाठी होता गरजेचा. पण सध्याचं जर चित्र बघितला तर श्री बांदेश्वर 11 बांदा संघ थोडंसं मजबूत स्थितीत सुरक्षित ठिकाणी. जर वापसी करूची असली ब्लॅक टायगर संघाक तर उरलेल्या 12 चेंडूमध्ये कमाल तुमका करूची लागत, कारण शिल्लक चेंडू फक्त 12 आणि विजयाचं लक्ष फक्त 8 पावलांनी दूर. आणि अशा क्रुशियल वेळी कॅप्टनने चेंडू दिलो आपल्या सगळ्यात महत्त्वाच्या भरवशाच्या खेळाडूच्या हाती. विघ्नेश गावडेजेचं नाव असा. विघ्नहर्ता गणपती गजाननाचा ह्या नाव, मोरेश्वराचा ह्या नाव, प्रथमेशचा ह्या नाव आणि ताच नाव घेऊन बॉलिंग मार्कवर विघ्नेश. 12 चेंडू आणि 8 धावा. स्ट्रायकर एंडवर सरफराज, नॉन स्ट्रायकर एंडवर फ्रँकी पॉल. मैदानावर इल्यास फ्रँकीच्या बॅटमधून बाहेर पडलेले 2 कणकणीत आकर्षक लाजवाब निरवडे चॅम्पियन्स ट्रॉफीचे चौकार आणि त्यामुळे सामनो झुकलो बांदा संघाच्या बाजून. खराब चेंडू. विघ्नेशच्या गोलंदाजांनी जी चूक गोलंदाजी करताना केली, वारंवार डावी यष्टी केंद्रित केली, चेंडूचो टप्पो लेग स्टंपच्या दिशेने ठेवलो आणि त्यामुळे बरेच एक्स्ट्रा बघूक मिळाली. तीच चूक विघ्नेशकडसून. वाईडने सुरुवात, त्यानंतर लोअर फुल टॉस, लंग ऑफच्या दिशेन. यावेळी मात्र एक सुंदर झेल. दर्जेदार क्षेत्ररक्षणाचो नमुनो या युवा खेळाडूकडसून. कृष्णा पाटकर ज्याचा नावाचा. कृष्णा पाटकर आणि लक्ष्मण नाईक या दोघांची देहयष्टी अगदी सेम असा, एकाक झाकूचो आणि दुसऱ्याक बाहेर काढूचो. यापूर्वी जेव्हा लक्ष्मणने झेल टिपलो तेव्हा तो झेल कृष्णान टिपल्यासारखं वाटलो आणि यावेळी जेव्हा कृष्णान झेल टिपलो तेव्हा तो लक्ष्मणने टिपल्यासारखं वाटलो. दोनही खेळाडूंनी दर्जेदार क्षेत्ररक्षणाचो नमुना तर पेश केलो. ऐन मोक्याच्या क्षणी सरफराज सेट बॅटर माघारी परतलो आणि सरफराजची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानावर उतारलो. चैतन्य पेडणेकर. शिल्लक चेंडू 11, 8 धावांची गरज, 7 धावांची गरज. विघ्नेश बॉलिंग मार्कवर. चैतन्यासाठी क्षेत्ररक्षणात बदल. शॉर्ट मिड विकेट तैनात केलो. एक शॉर्ट थर्डमॅन असा, एक शॉर्ट फाईन लेग असा, एक बॅकवर्ड पॉइंट असा, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर असा, एक लॉंग ऑफ, एक लॉंग ऑन, डीप मिड विकेट. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होतो. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सुद्धा एक खेळाडू तुमका दिसतो यावेळी. चार खेळाडू सजवले सीमारेषेच्या बाहेर, 7 खेळाडू सर्कलमध्ये. एक वेगळी रणनीती असा विघ्नेशची. बॅटरला थोडासा मोहात पाडायचा मोठ्या फटक्यांच्या आणि झेल देण्यास त्यांना भाग पाडायची ही रणनीती. सही रणनीती सध्या तरी. स्ट्रायकर एंडवर चैतन्य आणि बॉलिंग मार्कवर विघ्नेश गावडे. लॉंग ऑफ थोडंसं वाईड करताना विघ्नेश चैतन्याला ड्राईव्हच्या सापळ्यात अडकवण्यासाठी सगळे प्रयत्न विघ्नेशने लावलेले असत. वेगवान चेंडू. या चेंडूचा कौतुक करूचा लागत. विघ्नेशची गोलंदाजी युवा खेळाडूंनी सुद्धा नक्की बघा. मोठे खेळाडू असेच बनत नाही, त्यासाठी दिवस रात्र त्यांनी केलेली मेहनत असता. गोलंदाजीसाठी दिवसभरात 400-500 चेंडू टाकणं, बॅटिंगची प्रॅक्टिस करताना दिवसभरात 300-400 चेंडू खेळून काढणं, एवढी प्रॅक्टिस किमान केल्यानंतर तुम्ही दर्जेदार बनतात. तो दर्जा तुमच्याकडे येता, ती क्षमता, ती गुणवत्ता तुमच्याकडे येता आणि ही गुणवत्ता यावेळी बॉलर विघ्नेशमध्ये अगदी ठासून भरलेली. एकेरी धावेनेशी अर्धशतक फलकावर लागला. टाळ्या नक्की वाजतले श्री बांदेश्वर 11 बांदा संघाच्या 50 धावांसाठी. विजयाचा लक्ष्य 6 पावलांनी दूर. 56 धावांचं लक्ष्य आणि स्ट्रायकर एंडवर फ्रँकी पॉल. फ्रँकीन कमाल केली. 2 चेंडूमध्ये 2 चौकार. अचानक सामन्याचं रोख पूर्णतः पालटवून टाकलो फ्रँकीन बांदा संघाच्या बाजून. विघ्नेशच्या समोर फ्रँकी. ज्याप्रमाणे फ्रँकी स्ट्रायकर यांच्या दिशेनं गार्ड घेऊन उभं राहिलो, मोठी बॅक लिफ्ट घेऊन जेव्हा फ्रँकी खळीय खंटाना दिसलो तेव्हाच अंदाज इलेलो फ्रँकीचो मोठ्या फटक्यांवर जरा जास्त विश्वास. डॉट बॉल. 5 बॉल टाकले विघ्नेशने या ओव्हरमध्ये. 1 रन फक्त खर्च केलो. 1 एक्स्ट्रा त्यांनी खर्च केलो. 2 धावांचा खर्च आतापर्यंत या ओव्हरमध्ये.
धावसंख्या स्थिरावलेली 50 रनचावर. ओ वॉट डिलिव्हरी, परफ्यूम डिलिव्हरी ज्याका म्हटली जाता. पाच षटकांचो खेळ झालो समाप्त आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर स्थिरावलेली धावसंख्या 50 रनचावर. जा चित्र होता 12 चेंडूमध्ये 8 धावांचा, तर चित्र आता येईल 6 चेंडू आणि 6 धावांवर. श्री बांदेश्वर 11 बांदा संघ नक्की विचार करूचो लागतलो. या दरम्यान पंच उमेश मांजरेकर सरांचो काटेकोर निर्णय इलो. शेवटच्या ओव्हरीसाठी सुद्धा तुमका सर्कलच्या बाहेर फक्त 4 खेळाडू लावचे लागतले, कारण नियंत्रित आणि निर्धारित वेळेमध्ये तुमच्या शेवटच्या षटकाची सुरुवात न झाल्यामुळे तुमका ही पेनल्टी असा. ब्लॅक टायगर वेतीय संघ शेवटच्या ओव्हरमध्ये सर्कलच्या बाहेर तुमचे खेळाडू असतले फक्त 4-5 ऐवजी. आणि अशा या कठीण परिस्थितीत बॉलिंग मार्कवर ब्लॅक टायगर वेतीय संघाच्या वतीन मिस्टर अभिषेक तेंडुलकर. वेतीय गावचो ह्यो गुणवान खेळाडू बॉलिंग मार्कवर अभिषेक तेंडुलकर. स्ट्रायकर यांच्या दिशेन चैतन्य पेडणेकर, नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन फ्रँकी पॉल. सेट असणारो फ्रँकी ऐन मोक्याच्या क्षणी 2 सलग डॉट बॉल खेळल्यामुळे प्रेशर थोडंसं बिल्टअप झालो. या प्रेशर मधून नक्की खैचो संघ बाहेर पडतलो. या अग्निज्वाळातून खैचा सोना जास्त निखरतला, अगदी थोड्याच वेळात कळतला. अभिषेक बॉलिंग मार्कवर आणि स्ट्रायकर एंडवर चैतन्य. 6 चेंडू 6 धावांची असतली गरज. वारंवार क्षेत्ररक्षणात बदल फिल्डिंग टीम कडसून आणि त्यामुळे वेळेचो बरंचसो अपव्यय होताना दोन्ही टीम नोंद घ्या. अजूनही 2 महत्वाचे सामने आजच्या दिवसातले बाकी असत. बॉलिंग मार्कवर अभिषेक, क्षेत्ररक्षणात बदल. फिल्डिंग बघा, शॉर्ट थर्डमॅन असा, एक शॉर्ट फाईन लेग, दोनही थोडेसे फाईन असत. शॉर्ट गलीमध्ये एक खेळाडू असा बॅकवर्ड गलीच्या दिशेने. आता पॉइंट सुद्धा शॉर्टवर लावलो. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट आणि डीप फाईन लेग. स्वीप करण्याचा प्रयत्न, एका धावेचो इरादो, धावचीची संधी आणि फलंदाज फ्रँकी पॉल स्ट्रायकर यांच्या दिशेन रन आउट. गरजेचो असता संयम, आणि त्या संयमाचो अभाव सध्या श्री बांदेश्वर 11 बांदा संघाच्या गोटात. 12 चेंडूमध्ये 8 धावांची गरज असणारा सामनो आता इलो 5 चेंडू आणि 6 धावांवर. अभिषेकने केली कमाल. पहिल्या चेंडूवर विकेटचो अभिषेक आपल्या संघासाठी त्यांनी करून दिलो आणि नवीन फलंदाज स्ट्रायकर एंडवर त्यागराज सावंत. पटको किती सुंदर असा बघा, बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या दिशेन 2 धावा तर नक्की मिळतले. प्रयत्न दर्जेदार, जोपर्यंत शॉर्ट थर्डमॅनचो बॅकअप झालो. 3ऱ्या रनसाठी पावला वळली आणि 3 धावांची लहर मैदानावर पूर्ण झाली. या 3 धावेनिशी बदललो धावफलक बऱ्याच कालावधीनंतर 53 रनचावर 53 आणि विजयासाठी 4 चेंडू आणि 3 धावांची गरज. 9 तारीखचो ISPLचो लिलाव 3 नावांवर सगळ्यांचं लक्ष असा. सातोळीचो नारायण उर्फ गिरीश गावडे सुद्धा या ऑक्शन मध्ये तुमका दिसतलो. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीन ही 3 नावा दर्शन बांदेकर, हर्ष नांदगावकर आणि गिरीश गावडे. या दरम्यान मैदानावर प्रेशर प्रेशर आणि प्रेशर. बदललो धावफलक बघा, 3 चेंडू आता रवले शिल्लक. 3 धावांची गरज, 3 चेंडू आणि 3 धावा. कंपल्सरी चेसिंग, नो टाय ब्रेकर. चैतन्य पेडणेकर आणि त्यागराज सावंत ही जोडी. स्वीप करण्याचा प्रयत्न होतो आणि त्यागराज साठी चैतन्य पेडणेकरने आपल्या विकेटचो केलो त्याग.
विकेट आपली बहाल केली चैतन्यने. ज्याने आपली विकेट सॅक्रिफाईस केली गंधेश साठी. आणि आता नवीन फलंदाज मैदानावर. ज्या संयमाची गरज होती, आवश्यकता होती, मकरंदभाई तोरसकर यांनी आपल्या ऐन उमेदीच्या काळात अशा कठीण स्थितीतून कधीही सामना हरलेलो नव्हतो. कारण त्यांच्यामध्ये तो संयम होतो. 14 ओव्हर, 16 ओव्हर, 20 ओव्हर, 18 ओव्हर, 12 ओव्हरचा क्रिकेट ते खेळलेले. पण आताचा क्रिकेट 4 ओव्हर, 5 ओव्हर आणि 6 ओव्हरचा. आणि त्यामुळे सगळ्यांका वाटतं जायचं मैदानावर आणि मोठ्या फटक्याने सामने समाप्त करायचे. 12 चेंडूत 8 धावांचा सामना आता इलो. शेवटचे 2 चेंडू आणि 3 धावांवर कंपल्सरी चेस. बॅटची कड घेऊन जाणारा चेंडू, पहिल्या स्लिप मध्ये विकेटचा पतन आणि शेवटचा चेंडू शिल्लक. 1 चेंडू आणि 3 धावांची गरज. बांदा एका बाजून नितीन सावंत आणि मकरंदभाई तोरसकर यांच्या मालकीचा संघ, दुसऱ्या बाजून ब्लॅक टायगर वेतिये गुणाजी गावडे यांच्या मालकीचा संघ. 12 चेंडूत 8 धावांची गरज असताना ह्यो सामनो इलो. शेवटच्या 1 चेंडूवर विजयासाठी 3 धावांची गरज. बॉलिंग मार्कवर अभिषेक तेंडुलकर. शेवटच्या ओव्हरीमध्ये इक्वेशन, रनआउट, 3 रन, डॉट बॉल, रनआउट आणि विकेट. शेवटच्या 1 बॉलसाठी सायकर यांच्या दिशेने नवीन फलंदाज मिस्टर अक्षय नाटेकर आणि समोर अभिषेक तेंडुलकर. शेवटचो 1 चेंडू लाख मोलाचो, विजयासाठी 3 धावांची गरज. अक्षय नाटेकर मध्ये क्षमता असा एका मोठ्या फटक्यावर सामन्याचा निकाल बदलण्याची. अभिषेक मध्ये क्षमता असा या शेवटच्या चेंडूवर अक्षयची खेळी समाप्त करण्याची. काय घडता आणि काय बिघडता, कोणाचे घोडे पुढच्या फेरीपर्यंत दमटले आणि कोणाचो रथ जातलो पाग्याच्या दिशेने. अगदी थोड्याच वेळात या सामन्याचा निकाल स्पष्ट होतलो. काही क्षणांचा फक्त खेळ बाकी. शेवटचो 1 चेंडू, 3 धावांची गरज. बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या दिशेने. एक कणकणीत आकर्षक लाजवाब सावंतवाडी प्रीमियर लीग निरवडे चॅम्पियन्स ट्रॉफीचा चौकार. अक्षय नाटेकरच्या बॅटमधून चेंडू सीमारेषा पार आणि सामन्यात विजयी ठरताना श्री बांदेश्वर इलेव्हन बांदा संघ. ब्लॅक टायगर वेतीय संघ वेळेचा भान राखून जर गोलंदाजी केली असती तर बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने एक फिल्डर तुमका दिसलो असतो. शेवटच्या ओव्हरीमध्ये वेळेचा महत्व न जाणल्यामुळे हे मोठो तोटो झालो यावेळी ब्लॅक टायगर वेतीय संघाचो. शेवटच्या ओव्हरीत 5 ऐवजी 4 खेळाडू सर्कलच्या बाहेर राहुले आणि नेमक्या याच गोष्टीचा फायदा उठवलो अक्षय नाटेकरने. 1 चेंडू 3 धावांची गरज असताना एक लाजवाब खणखणीत स्क्वेअर कट सीमारेषा पार. मिस्टर अक्षय नाटेकर, एक मारा लेकिन सॉलिड मारा.